मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील 14 मुलं नागपुरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांना बंदी असलेले कोल्ड्रिफ कफ सिरप देण्यात आलं होतं. यातील काही कोल्ड्रिफ कफ सिरप महाराष्ट्रात देखील आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचं आरोग्य खातं अलर्ट असून केंद्र सरकारच्या सूचनांचं राज्य सरकारचा आरोग्य विभाग पालन करत असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. FDA त्याच्याबद्दल योग्य ते निर्देश देत आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या कंपनीचे एखादा औषध चुकीचं असेल याचा अर्थ सगळीकडेच काही सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं नाही. ज्या स्पष्ट सूचना आल्या त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करते. राज्यात मध्य प्रदेश आव्हान काय करत तुम्ही? मध्य प्रदेशमध्ये ज्या भागात त्याची निर्मिती केली जात होती तो भाग महाराष्ट्राला लागून आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील ते औषध किंवा ते सिरप वितरित झाला असण्याची शक्यता वर्तवली. याबद्दलच्या स्पष्ट निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहेत. काल सुद्धा याच्याबद्दलची VC केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि त्याच्या पद्धतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सर्व राज्य करतायत आणि आम्ही सुद्धा त्याची अंमलबजावणी करतोय. राज्यातल्या सर्व नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की जी घटना घडली ती एखाद्या कंपनीचं काम जे बोगस आहे त्याच्याबद्दलच्या सूचना सक्तीनं FDAने दिलेल्या आहेत, आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत, DMERने दिलेल्या आहेत. त्याची फक्त अंमलबजावणी आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी घेतील. दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोल्हापुरातून मिळणारी मदत स्वीकारण्यास टाळाटाळ होत असल्यानं कोल्हापुरातील काही लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पंतप्रधान सहाय्यता निधीकडे हा मदत निधी सुपूर्द केलाय. याबाबतच्या तक्रारी कोल्हापूर जिल्ह्यातून येत असल्याच्या प्रकरणावर बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी CM आणि PM केअरला मदत स्वीकारण्यात दिरंगाई होत असेल तर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू असा इशारा दिलाय. ते अशा पद्धतीचा प्रकार असेल तर मी आताच कलेक्टर महोदयांना बोलेन. पण मी आपल्याला सांगतो की मराठवाड्यातली जी काही परिस्थिती पूर परिस्थिती तयार झाली आहे सगळ्याच नागरिकांच्या मध्ये अशा पद्धतीने मदत करण्याची भावना आहे. काल सुद्धा मी सरवड्यामध्ये एका कार्यक्रमात होतो आणि एक सिनियर शिक्षक होते, रिटायर शिक्षक होते, 21,000 रुपये त्यांनी सुद्धा माझ्या हातात दिले. आता हे आपण CM केअरला म्हणजे CM फंडात जमा केले पाहिजेत. त्यासाठी अशा पद्धतीची जर का निष्काळजीपणा होत असेल तर त्याची माहिती घेऊ आणि तात्काळ संबंधित अशा पद्धतीने कोण जर त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपण कारवाई करू. दसरा होऊन दिवाळी तोंडावर आली तरीही आनंदाच्या शिधाबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी मात्र याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणं अपेक्षित असल्याचं सांगितलं. महापुरातली जी काही परिस्थिती आहे तिथल्या नागरिकांना ज्या पद्धतीचे निर्णय घेऊन आम्ही सगळ्यांनी त्यांना मदत करणं अपेक्षित आहे ते निश्चितपणे उद्याच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील. आणि आनंदाचा शिधा हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य छगन भुजबळ साहेबांच्या अखत्यारीतला विषय आहे. त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं पुढच्या आठवड्यापर्यंत, कारण दिवाळी आहे, त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा सरकार घेईल. CPRमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होतीये. यावर बोलताना CPR सुरू झाल्यानंतरची लोकसंख्या आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. जोपर्यंत शेंडा पार्कातील हॉस्पिटल सुरू होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना याचा त्रास होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय.